हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू माय चॅनल. हे चित्र पाहून तुमच्या लक्षात आलंच असेल की आज आपण कोणता लेसन शिकणार आहोत ते. अगदी बरोबर. आज आपण मराठीचा पाठ क्रमांक 9 सिंह आणि बेडूक हा लेसन शिकणार आहोत. ही एक चित्रकथा आहे आणि ही अतिशय सोपी आणि मजेशीर अशी एक गोष्ट आहे. हे पहा, या चित्रामध्ये हे दोन प्राणी आहेत. हा आहे जंगलाचा राजा सिंह आणि हा आहे डराव ओरडणारा बेडूक मामा. तर चला आता आपण हा लेसन पाहूया. हे पहा मुलांनो, ही एक चित्रकथा आहे, त्यामुळे या लेसनमध्ये काही चित्र दिलेली आहेत. तुम्हाला इयत्ता 4थीचा चतुर कासव हा लेसन आठवतो? अगदी त्या लेसनप्रमाणेच हा लेसन आहे. या लेसनमध्ये ही जी चित्र दिसत आहेत की नाही, आपल्याला हा लेसन वाचताना ह्या चित्रांच्या जागी चित्रांची नावं घ्यायची आहेत आणि मग लेसन वाचायचं आहे. तरच आपल्याला ही मजेशीर आणि छान गोष्ट समजेल आणि वाचायलाही सोपी जाईल. चला तर मग आधी मी तुम्हाला ही गोष्ट कशी वाचायची हे वाचून दाखवते, त्यानंतर ही गोष्ट एक्सप्लेन करते. एका जंगलात, हे पहा इथे जंगलाचं चित्र आहे की नाही, त्यामुळे एका जंगलात याप्रमाणे आपण वाचायचं. एका जंगलात एक सिंह राहायचा. त्याला त्या जंगलाचा कंटाळा आला आणि तो नव्या जंगलात राहायला गेला. एकदा सिंह मोठ्याने गरजला. त्या जंगलात अनेक प्राणी व पक्षी, हे पहा इथे प्राण्यांचं आणि पक्ष्यांचं चित्र आहे, त्यामुळे अनेक प्राणी व पक्षी याप्रमाणे वाचायचं. अनेक प्राणी व पक्षी तसेच काही बेडूकही राहत होते. त्यांनी यापूर्वी सिंहाला पाहिले नव्हते. त्यांचा बेडूक पुढारी म्हणाला, कोणीतरी मोठा आवाज काढत आहे, आता मीही मोठा आवाज काढतो. बेडकाने मोठा आवाज काढला. सिंहाला हा आवाज नवीन होता. सिंहाला वाटले, कोणीतरी आपल्याला आव्हान देत आहे, आपण सावध राहिले पाहिजे. सिंहाने आपली गर्जना थांबवली. तो शांत उभा राहिला. बेडूक मोठमोठ्याने ओरडत पुढे पुढे सरकू लागला. सिंहाने त्याला पाहिले व त्याचा आवाज ऐकला. सिंह वेगाने पुढे सरकला. सिंहाने बेडकाच्या डोक्यावर पाय दिला. बेडूक गयावया करू लागला. सिंहाने त्याला सोडून दिले. तर मुलांनो, या प्रकारे ही गोष्ट चित्रांसकट वाचायची आहे. आता मी तुम्हाला ही गोष्ट एक्सप्लेन करते. एका जंगलात एक सिंह राहायचा. त्याला त्या जंगलाचा कंटाळा आला आणि तो नव्या जंगलात राहायला गेला. देखो बच्चों, जंगल में सारे जंगली जानवर रहते हैं, जैसे कि शेर, सिंह, जिराफ, हिरण, हाथी. ये सारे जो वाइल्ड एनिमल हैं वो जंगल में रहते हैं. तो सिंह तो जंगल के राजा हैं. वो जो जिस जंगल में रहते थे, उस जंगल में रह के वो बहुत बोर हो गए थे. कंटाळा यानी मीन्स बोर होना. अपने आसपास वही पेड़ पौधे, वही सारे जंगली जानवर देखकर उनको बहुत कंटाला आया था. वो बहुत बोर हो गए थे. तो उन्होंने सोचा कि अब मैं नए जंगल में रहने के लिए जाता हूँ. नव्या यानी न्यू. तो ये जो सिंह था वो दूसरे न्यू जंगल में रहने के लिए गया. एकदा सिंह मोठ्याने गरजला. त्या जंगलात अनेक प्राणी, पक्षी तसेच काही बेडूकही राहत होते. देखो, जिस नए जंगल में सिंह गया था उसने एक बार जोर से वहाँ पे दहाड़ा. जो सिंह की दहाड़ होती है वो तो बहुत बड़ी होती है, तो पूरे जंगल को वो दहाड़ सुनाई दी. और उस जंगल में दूसरे भी प्राणी और पशु पक्षी रहते थे. और उस जंगल में कुछ बेडूक यानी मेंढक, फ्रॉग भी रहते थे. त्यांनी यापूर्वी सिंहाला पाहिले नव्हते. अभी सिंह तो इस जंगल में नए थे. तो ये जो सारे प्राणी, पशु पक्षी थे और जो मेंढक थे, उन्होंने तो सिंह को कभी देखा नहीं था, ना सिंह की कभी दहाड़ सुनी थी. तो सिंह की आवाज़ तो इन सब के लिए नई थी. त्यांचा बेडूक पुढारी म्हणाला, कोणीतरी मोठा आवाज काढत आहे, आता मीही मोठा आवाज काढतो. बेडकाने मोठा आवाज काढला. देखो, बेडूक पुढारी यानी बहुत सारे मेंढक थे. उसमें एक जो थे वो मेंढक के लीडर थे. पुढारी यानी लीडर थे, मुखिया थे. उन्होंने सोचा, अरे ये जंगल में इतना बड़ा आवाज़ कौन निकाल रहा है, मैं तो इस जंगल में
लीडर हूँ, मैं सबका मुखिया हूँ, तो मुझसे भी बड़ी आवाज़ किसकी है? ऐसे इस मेंढक ने सोचा और उसने कहा, मैं भी ये जो आवाज़ आ रही है उससे बड़ी आवाज़ अभी निकालूंगा। और मेंढक भी जोर जोर से आवाज़ निकालने लगा। तो बच्चों, है ना मज़े की बात? सिंह की दहाड़ और मेंढक की टर टर आवाज़ कभी एक जैसे हो सकती है? नहीं हो सकती ना। आगे देखते हैं। सिंहाला हा आवाज नवीन होता. सिंहाला वाटले कोणीतरी आपल्याला आव्हान देत आहे, आपण सावध राहिले पाहिजे. तो जिस तरह से मेंढक को सिंह की आवाज नहीं थी, उस तरह सिंह को भी मेंढक की आवाज नहीं थी. उसने तो ये आवाज पहले कभी नहीं सुनी थी अपने पुराने जंगल में. तो सिंह को लगा कि कोई तो मुझे आह्वान आह्वान यानी चैलेंज दे रहा है, युद्ध के लिए, मुकाबला करने के लिए कोई तो मुझे पुकार रहा है. तो मुझे सावध सावध यानी अलर्ट रहना चाहिए मुझे. अगर मैं अलर्ट नहीं रहूंगा तो कोई भी मेरे ऊपर हमला कर सकता है. इसलिए सिंह भी थोड़ा अलर्ट हो गया. सिंहाने आपली गर्जना थांबवली. मतलब सिंह जब दहाड़ रहा था तो उसने अपनी जो आवाज है वो स्टॉप की, वो रुक गया. तो शांत उभा राहिला. बेडूक मोठमोठ्याने ओरडत पुढे पुढे सरकू लागला. देखो, अभी ये जो मेंढक है और ये जो सिंह है वो सामने सामने आ गए. और ये जो सिंह है उसने इतने से मेंढक को देख के वो तो शांत हो गया. उसने जो अपनी आवाज है वो रुकी और वो शांत मेंढक को देखते रहा. लेकिन ये जो मेंढक था वो तो आवाज कर करके जोर जोर से चिल्लाते चिल्लाते आगे आगे आ गया. सरकू लागला मीन्स उसके सामने आगे आगे वो चलता ही आ रहा था सिंह के सामने. सिंहाने त्याला पाहिले व त्याचा आवाज ऐकला. सिंह वेगाने पुढे सरकला. अभी इतना बड़ा जंगल का राजा सिंह, उसने देखा इतना सा मेंढक, वो क्या मुझसे मुकाबला करेगा. ये देख के सिंह जो है उसने उसकी मेंढक की आवाज सुनी और वो मेंढक के पास जाने लगा. सिंहाने बेडकाच्या डोक्यावर पाय दिला. बेडूक गयावया करू लागला. सिंहाने त्याला सोडून दिले. ये देखो, चित्र में दिख रहा है ना, इतना बड़ा सिंह और इतना सा मेंढक है, उसके ऊपर वो पैर रख रहा है. अगर सिंह ने जोर का पैर दिया मेंढक के ऊपर तो वही तो मर जाएगा मेंढक. लेकिन ये जो मेंढक है, बेडूक यानी मेंढक, वो गयावया करू लागला. गयावया करू लागला मीन्स वो उसको बोलने लगा कि सॉरी, मुझे माफ़ करो, मैं नहीं जानता था कि ये जो आवाज़ है वो जंगल के राजा की है, सिंह की है, तो मुझे माफ़ करो. मैं आपसे मुकाबला नहीं करना चाहता हूँ, ना मैं आपकी कॉपी करना चाहता हूँ. मैं आपसे कभी भी आमना सामना नहीं करूँगा अभी, तो मुझे छोड़ दो, माफ़ करो. क्योंकि मेंढक तो जानता था इतना बड़ा सिंह ये मुझे खा भी सकता है, मार भी सकता है 1 मिनट में. इसलिए वो सॉरी बोलने लगा. तो सिंह, वो तो जंगल के राजा है, बड़े दयावान थे. उन्होंने सोचा इतना सा मेंढक खा के तो मेरा पेट भी नहीं भरेगा, और जाने दो, वो अभी खुद की गलती समझ चुका है कि हमें किसके साथ भी अपनी तुलना नहीं करनी चाहिए, कंपैरिजन नहीं करना चाहिए. हम जैसे हैं वैसे अच्छे हैं. ये तो अभी मेंढक समझ गया है. ये सिंह ने पहचाना और सिंह ने उसको छोड़ दिया. सोडून दिले यानी उसको छोड़ दिया, माफ़ किया. तो बच्चों, इस लेसन के नीचे कुछ चित्र है. अब हम वो चित्र देखते हैं. ये देखो, लेसन के नीचे ऐसे कुछ चित्र हैं. हमें उस चित्र में क्या दिख रहा है वो हमें देखना है, और चित्र के नीचे क्या लिखा है वो भी देखना है. ये देखो, ये एक कचरे का डब्बा है. यहाँ पे आसपास घर है, पेड़ पौधे हैं. ये एक लड़का है और उसके हाथ में झाड़ू है, सुपली भी है. और नीचे देखो क्या लिखा है, नको दंड नको शिक्षा, स्वच्छ गाव हीच अपेक्षा. मुलांनो, खूप माणसं कचऱ्याच्या डब्यात कचरा टाकताना कंटाळा करतात. बऱ्याच वेळेला त्यांचा कचरा खालीच सांडतो, किंवा कचऱ्याचा डबा जर भरलेला असेल तर कचरा कुंडीच्या खालीच खूप लोक कचरा टाकून निघून जातात. पण जो हा मुलगा आहे तो काय करतोय पहा, कचरा कुंडीच्या खाली जो कचरा आहे तो झाडूने गोळा करतोय आणि सुपलीने भरून तो आता कचऱ्याच्या डब्यात टाकणार आहे. आणि तो म्हणतोय नको दंड नको शिक्षा, स्वच्छ गाव हीच अपेक्षा. पहा, आपल्याला BMC कडून म्हणजे म्युन्सिपाल्टीकडून कधी आपण रस्त्यावर कचरा फेकला तर आपल्याला दंड होतो, शिक्षा होते. दंड होतो म्हणजे आपल्याला पैसे भरावे लागतात, शिक्षा होते. त्यामुळे हा मुलगा म्हणतोय कोणालाही दंड नको, शिक्षा नको, आपलं गाव आपणच स्वच्छ ठेवायला पाहिजे, माझी हीच अपेक्षा आहे. मुलगा हा विचार करतोय का की हा कचरा मी नाही सांडवला, मग मी का हा कचरा भरू, मी नाही हा कचरा भरणार, असा मुलगा विचार नाही करत.
त्याने फक्त एकच विचार केला आहे की आपलं गाव स्वच्छ दिसायला हवं आणि आपलं गाव स्वच्छ सुंदर दिसलं तर आपलं गाव निरोगी राहील, सगळेजण आजारपणापासून मुक्त होतील. कारण जर आपल्या घराच्या आसपास जर कचरा सांडला किंवा कचरा जमा झाला तर त्याच्यात रोगजंतू होतात, ते हवेत पसरतात, त्यामुळे वेगवेगळे आजार होतात माणसांना आणि आपला परिसर घाणेरडा दिसतो, अस्वच्छ दिसतो. त्यामुळे ह्या मुलाने एकच विचार केला आहे की आपला गाव स्वच्छ सुंदर दिसला पाहिजे, म्हणून आपण आपल्या घराच्या आसपास आणि घरात स्वच्छता ठेवली पाहिजे. हे चित्र पहा, ह्या चित्रामध्ये एक छान मुलगी आहे आणि इथे आहे एक पाण्याचा नळ आणि मुलगी काय म्हणते बघा, जपून वापर पाण्याचा आधार असे हा जगण्याचा. म्हणजे आपण पाण्याचा वापर जपून केला पाहिजे, कारण पाणीच आपलं जीवन आहे. पाण्याविना माणूस जगूच शकत नाही, हो की नाही. पाणी जीवन आहे, कारण माणसाला पिण्यासाठी पाणी लागतं आणि स्वयंपाकासाठी, अंघोळीसाठी, कपडे धुण्यासाठी, झाडांसाठी, अशा वेगवेगळ्या विविध कामांसाठी आपल्याला पाण्याची गरज असते. पाण्याविना सजीव जगू शकत नाही, म्हणून आपण पाण्याचा जपून वापर करायला हवा. म्हणजे काय करायला हवं, तर आपण कुठेही जर नळ चालू असेल तर ते बंद करावे. पाणी भरून झाल्यानंतर विनाकारण नळ वाहत असतात तर ते आपण बंद केले पाहिजेत. आपण वापरण्यासाठी हवं तितकंच पाणी घेतलं पाहिजे, पिण्यासाठी सुद्धा हवं तितकंच पाणी घेतलं पाहिजे. शाळा सुटल्यावर आपल्या वॉटर बॅगमध्ये जर पाणी शिल्लक असेल तर ते आपण रस्त्यावर फेकून न देता ते पाणी आपण रस्त्यावरच्या एखाद्या झाडाला घातलं पाहिजे, हो की नाही. म्हणजे पाण्याचा आपल्याला योग्य असा वापर करता येईल. आणि पाणी कधीही शिळे होत नाही, त्यामुळे आदल्या दिवशी भरलेलं पाणी जर संपलं नाही तर विनाकारण ओतून द्यायचं नाही आणि नवीन पाणी भरायचं नाही, कारण पाणी कधीही शिळं होत नाही. आता पुढचं चित्र पाहूया. हे पहा, ह्या चित्रामध्ये 2 मुली आहेत. ह्या मुलीने स्कूलचा युनिफॉर्म घातलाय आणि तिच्या हातामध्ये पाटी आहे, लिहिण्याची पाटी म्हणजे स्लेट. आणि ही जी मुलगी आहे त्या मुलीच्या हातात सुद्धा पाटीच आहे, पण ही पाटी आहे टोपली, ज्यामध्ये आपण सामान भरतो. आणि ही टोपली जी आहे ती आपण काम करण्यासाठी, शेतात किंवा रस्त्यावर जी कामं करतात त्यासाठी वापरतात. आणि इथे पहा काय लिहिलंय, नको डोक्यावर पाटी, हवी हातात पाटी. म्हणजे मुलींना शिक्षण दिलं पाहिजे, मुलींच्या डोक्यावर पाटी नको. म्हणजे त्यांना लहान वयात काम करायला आपण नाही सांगितलं पाहिजे, त्यांना शाळेत पाठवलं पाहिजे, शाळा शिकवली पाहिजे. मुलांप्रमाणे मुलींनाही शिक्षण दिलं पाहिजे आपण. मुलींच्या हातात पाटी हवी, लिहिण्याची पाटी हवी, डोक्यावर काम करण्यासाठी पाटी नको. अजूनही अनेक ठिकाणी फक्त मुलांना शिक्षण दिलं जातं आणि मुलींना शिक्षण दिलं जात नाही. कारण काही लोक असा विचार करतात की मुली कितीही मोठ्या झाल्या तरी त्या लग्न होऊन सासरी जाणार आणि त्या फक्त चूल आणि मूल सांभाळणार, मग त्यांना शिक्षणाची काय गरज, असं अनेक लोक विचार करतात. पण हा विचार चुकीचा आहे. मुलांप्रमाणे मुलींनाही शिकवलं पाहिजे. त्यासुद्धा डॉक्टर, वकील, इंजिनियर होऊ शकतात आणि त्यासुद्धा स्वावलंबी बनू शकतात. म्हणजेच मुलांप्रमाणे मुलींचं शिक्षणसुद्धा खूप महत्त्वाचं आहे. आता हे पहा, इथे एक मोठं झाड आहे, इथे एक छोटंसं रोपटं आहे आणि इथे एक कुंडी आहे आणि त्या कुंडीमध्ये फुलझाडं आहेत. आणि इथे पहा काय लिहिलंय, झाडे लावा, झाडे जगवा, प्रदूषण टाळा, जग वाचवा. ज्याप्रमाणे पाणी आपलं जीवन आहे त्याप्रमाणे झाडसुद्धा आपलं जीवन आहे. झाडाशिवाय माणूस जगूच शकत नाही, कारण माणसाला जगण्यासाठी ऑक्सिजनची गरज असते आणि हा ऑक्सिजन माणसाला मिळतो झाडांपासून. झाडांपासून आपल्याला पाने, फुले, फळे, भाज्या, औषधं, सावली, लाकूड, ऑक्सिजन अशा अनेक गोष्टी मिळतात. म्हणूनच आपण काय केलं पाहिजे, आपण झाडे लावली पाहिजेत, झाडे जगवली पाहिजेत. आणि झाडांमुळे प्रदूषणही टळते, प्रदूषणाला आळा बसतो. झाडांमुळे पाऊस पडतो, झाडांमुळे हिरवागार निसर्ग दिसतो. त्यामुळे झाडांमुळे आपण आपलं जग वाचवलं पाहिजे, झाडं लावली पाहिजेत आणि ती जगवली पाहिजेत. म्हणजे त्यांना योग्य वेळी पाणी घातलं पाहिजे, खत घातलं पाहिजे, त्यांची काळजी घेतली पाहिजे आणि भरपूर झाडं लावून आपण आपलं जग वाचवलं पाहिजे. तर मुलांनो, हा अतिशय सुंदर असा लेसन आहे बेडूक आणि सिंहाचा. तर तुम्हाला ही गोष्ट कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. आणि ह्या गोष्टीमध्ये हुशार कोण होतं मुलांनो, सिंह की बेडूक? तर सिंह अगदी हुशार होता, कारण त्याने छोट्याशा बेडकाची चुकी माफ केली आणि त्याला जीवदान दिलं, त्याला मारलं नाही.
त्याची चुकी होती ती क्षमा केली त्याच्या चुकीला. अतिशय मजेशीर आणि सुंदर ही गोष्ट तुम्ही सगळ्यांनी नक्की वाचा आणि ह्या लेसनखाली जी चित्र आहे त्यांचा नक्की अभ्यास करा. सगळ्यांनी झाडे लावा, पाण्याचा काटकसरीने वापर करा. आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनेलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशा छान छान नवनवीन व्हिडिओसोबत. धन्यवाद.